नमस्कार मित्रांनो, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युवाय मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कार ट्रेड टेक लिमिटेड या IPO विषयी. हा IPO आहे 2,998 करोड रुपयाचा. नुकताच एक IPO लिस्टेड झाला ज्याचं नाव होतं ग्लेनमार्क आणि त्याला लिस्टिंग गेन मिळाला फक्त आणि फक्त 4%. तर 4% आपल्याला काय मिळणार आहे? 720 ला तो लिस्टेड आपल्याला IPO मिळाला आणि तो 461 च्या आसपास जाऊन आलेला. मग अशा वेळेस असं वाटतं की IPO ला अप्लाय करू की नको? त्यासाठी माहिती बघणं गरजेचं असतं. कंपनी पुढे फ्युचरमध्ये काय काम करेल? या कंपनीचे पॉझिटिव्ह पॉइंट कुठले आहे? रिव्हेन्यू कसा आहे कंपनीचा? आणि चांगले वाईट दोन्ही पॉइंट आपण यामध्ये बघणार आहोत. IPOचा रिव्ह्यू विथ फुल डिटेल घेणार आहोत, 360 डिटेल घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. टेलिग्राम चॅनलवर युवे मराठी व इंस्टाग्रामवर स्टॉक मार्केट 07 फ्री डीमॅट अकाउंट, शेअर मार्केटचे पुस्तकं आणि माझा व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी दिलाय. बाकीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर चला व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, कार ट्रेड टेक या नावावरून आपल्याला काय लक्षात येतं की कार ट्रेड टेक म्हणजे कारची ट्रेडिंग होती प्लस टेक्नॉलॉजी पण यात इन्व्हॉल्ड आहे. ही कार ट्रेड टेक कंपनी तशीच आहे ज्याच्यामध्ये कारची फ्लिटिंग होते, म्हणजे एका कस्टमर कडून कार घेऊन दुसऱ्या कस्टमरला ती विकण्यात येते. बरं, कारच नाही तर ही कंपनी प्रेझेन्स अक्रॉस द व्हेइकल टाइप्स म्हणजे भरपूर प्रकारचे व्हेइकल्स फ्लीट करते. टेम्पो असू द्या, मोठ्या गाड्या असू द्या, डंपर असू द्या, टू व्हीलर असू द्या, याच्यामध्ये ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आणि ही कंपनी कारवाले, कार ट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, बाईकवाले टू व्हीलरसाठी आहे, कार ट्रेड एक्सचेंज, ॲड्रॉइट ॲटो आणि ॲटोबीज या नावाने ब्रँड हिचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि ही काम काय करते की जवळपास फ्लिटिंगच करते. म्हणजे काय होतं, जर तुम्हाला गाडी विकायची असेल तर तुम्ही डीलरकडे जाता, डीलर तुमच्याकडनं एका भावात गाडी घेतो. समजा वॅगन आर आहे, वॅगन आर चांगल्या कंडिशनमध्ये आहे, डीलरनी घेतली तुमच्याकडनं 2-2.5 लाखाला. ओके, 2 लाखाला घेतली समजून घ्या. आणि तोच डीलर जेव्हा त्याच्याकडे कोणी घेण्यासाठी येईल ती कार कितीला विकतो? 3-3.5 लाखाला. म्हणजे काही न करता फक्त कार सांभाळून तिला एकदा दोनदा वॉशिंग करून पॉलिशिंग करून ती जेव्हा कार विकतोय तेव्हा तिच्यावर तो चांगला नफा मिळवतोय. ओके, मग हेच काम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रमाणे ही कंपनी करते. ठीक आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की 31 डिसेंबर 2020 पर्यंत 29.96 मिलियन म्हणजे जवळपास 3 करोड युनिक व्हिजिटर आहे या कंपनीला दर महिन्यासाठी. मित्रांनो, या कंपनीचे जे ब्रँड आहे कारवाले आणि कार ट्रेड, गुगलवर कुठल्याही कारची जर माहिती तुम्ही सर्च केली तर त्यात मोस्ट प्रोबॅबली नाव कारवाले आणि कार ट्रेड असं येत असतं. बाईकवाले सुद्धा आहे टू व्हीलरसाठी, श्रीराम ऑटो मॉल, कार ट्रेड एक्सचेंज म्हणजे कारची एक्सचेंजेस करते, ॲड्रॉइड ॲटो आणि ॲटोबीज या नावाखाली ती काम करते. मित्रांनो, तुमच्या मनात एक सहज प्रश्न पडत असेल, तर हेच काम ही कंपनी करते, तर हिचा रेव्हेन्यू तरी कसा जनरेट होतो किंवा किती होत असेल? कारण की नाक्यावरचा जो कार एक्सचेंजवाला माणूस आहे, सेम काम करतो. एखादा कारचा शोरूम असेल, कार शोरूममध्ये पण जुनी गाडी देऊन आपण नवीन गाडी घेऊन येतो. त्यामध्ये पण कार एक्सचेंज होते. ती कंपनी ते शोरूम सुद्धा सेम काम करतं. आणि ही जी कंपनी जिचा IPO येणार आहे आणि तो पण एवढ्या तगड्या किमतीचा आहे. जवळपास 3,000 करोड रुपयाचा IPO आहे. तो जर IPO येत आहे, तर मला त्याच्यात फायदा किती मिळणार? तर या ठिकाणी आपण बघू शकता, की ही जी फायदा आहे, कंपनी कसा काढते? तर कमिशन बेस. जसं की तुम्हाला सांगितलं, की फ्लिपिंग करून तुमच्याकडून कमी पैशात गाडी घ्यायची आणि समोरच्या कस्टमरला ती जास्त पैशात विकायची. त्याच्या माध्यमातून कमिशन मिळतं. सोबतच काही फीस मिळते ऑक्शनमधून आणि सर्व्हिसिंगमधून. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, काही बँक्स आहे, काही इन्शुरन्स कंपनी आहे, ज्यांच्यासोबत यांची टाय अप आहे. ओके, आणि याच्या माध्यमातून ही कंपनी
रेव्हेन्यू जनरेट करते. सोबतच यांची जी वेबसाईट्स आहे, कारवाले, कार ट्रेड, बाईकवाले, आता काही लोकांना अर्जंट विकायचं असतं किंवा काही लोकांना जास्त प्राईजमध्ये विकायचं असतं किंवा काही लोकांना टार्गेटेड प्राईजमध्ये विकायचं असतं. तर त्यावेळेस हे काय घेता, की त्यांच्याकडनं त्यांची टार्गेट प्राईज विचारून घेता आणि ती ॲज अ कस्टमरला सेल करता आणि त्याच्या माध्यमातून कंपनीला फायदा मिळवता. त्यानंतर लीड जनरेशन. लीड जनरेशन मित्रांनो याच्यासाठी गरजेचं आहे, की एखाद्या कंपनीला इन्शुरन्स एखाद्या कारवाल्याला इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर मग त्यासाठी लीड जनरेशनचं काम करते ही कंपनी. लीड जनरेशन कसं होतं, ती तिच्या वेबसाईटवर एक लीड जनरेशनची ॲडव्हर्टाइज टाकते. ज्याला गरज असेल तो कारचा इन्शुरन्स असू द्या, बाईकचा असू द्या किंवा अदर असू द्या, त्या ठिकाणी जाऊन क्लिक करतो. तिथे आपली डिटेल भरतो आणि त्यानंतर ती लीड जनरेट होती. ही लीड जर कन्व्हर्ट झाली म्हणजे त्या माणसाने जर जो नंबर टाकलेला आहे त्या माणसाने जर पुन्हा याच कंपनीकडनं इन्शुरन्स घेतला तर बँकेला फायदा होतो आणि त्या फायद्यातला काही हिस्सा ती बँक या कंपनीला देत असते. सोबतच इन्स्पेक्शन आणि व्हॅल्युएशन सर्व्हिसेस पण अवेलेबल आहे फॉर बँकसाठी. म्हणजे काय होतं की काही लोक कर्ज घेऊन गाड्या घेतात परंतु कर्ज फिटत नाही. अशा वेळेस गाड्या ओढून नेल्या जातात. मग त्याचं व्हॅल्युएशन कोण करणार? त्याची सर्व्हिसिंग आणि व्हॅल्युएशनची जबाबदारी ही कंपनी घेते आणि त्या माध्यमातून बँकेला पैसा मिळवून देते. अशा प्रकारे ही कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते. मित्रांनो, ही जी कंपनी आहे हिचे रेप्युटेड इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर आहे. ओके, आता शेअर होल्डर बघून घ्या. खूप मोठे मोठे शेअर होल्डर आहे. मार्च कॅपिटल आहे, जेपी मॉर्गन आहे. जेपी मॉर्गनचं नाव ऐकलंच असेल तुम्ही. वॉरबर्ग पिनकस आहे, टीमसेक आहे. हे सगळे जे आहे रिप्युटेड म्हणजे एकदम शेअर मार्केटमध्ये म्हटलं तर यांचं नाव कुठेच लपलेलं नाही. खूप मोठमोठे प्लेयर आहे हे. त्यानंतर कॉम्पिटिटर कोण आहे या बिझनेसमध्ये, तर कार24. ओके, मग तुम्ही याची पण ॲडव्हर्टाइज बघत असाल. उद्या कदाचित या कंपनीचा आयपीओ दिसला तर सेम हा आयपीओची जेवढी माहिती या कंपनीसाठी लागू होईल रेव्हेन्यू सोडून. त्याच्यानंतर कार देखो, बाईक देखो .com, ओके, ड्रूम आणि महिंद्राची महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील यासारख्या कॉम्पिटिटर हिला मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. परंतु पहिली गोष्ट अशी की यासारख्या कंपन्यांचे शेअर आणखी लिस्टिंग नाहीये. ओके, म्हणजे या सगळ्या ज्या बाकीच्या आहेत त्या लिस्टेड नाहीये. फक्त कारवाले लिस्टिंग होणार आहे. त्याच्या आयपीओ साठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आता या कंपनीचे काही पॉझिटिव्ह पॉइंट बघूया. ही कंपनी ऑटोमोटिव्ह सेल्समध्ये लीडिंग कंपनी आहे मार्केटमध्ये. सोबतच कंपनीचं पॉवरफुल ड्रायव्हिंग नेटवर्क आहे. कंपनीकडे खूप चांगलं नेटवर्क आहे आणि ज्याच्यामुळे ही कस्टमर एंड टू एंड कस्टमरपर्यंत पोहोचते. सोबतच एंड टू एंड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे गाडी विकण्यापासनं ते गाडी घेण्यापर्यंत कुठेही तुम्हाला जास्त हॅशल करण्याची गरज नाही किंवा कुठे स्टक होत आहे, कुठे अटकताय असं काही नाहीये. टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला सर्व्हिस पण या कंपनीकडनं खूप चांगली मिळते. सोबतच प्रॉफिटेबल आणि स्केलेबल बिझनेस मॉडेल आहे या कंपनीचा. म्हणजे जसं की बघितलं car देखो.com, ओके, एक त्यांची वेबसाईट बघितली. परंतु असेच त्यांनी भरपूर वेबसाईट बनवून ठेवलेल्या आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी स्केलेबल केलेलं आहे. म्हणजे काय, ₹1 ते जर महाराष्ट्रात विकत असेल तर असं प्रत्येक राज्यात ते ₹1 गोष्ट विकतात. फॉर एक्झाम्पल दिलं, ₹1 खूपच जास्त असेल ते. त्यानंतर ही ऑर्गेनिक ग्रोथ पण यांच्या थ्रू खूप चांगल्या प्रकारे होते. सोबतच ही वेल पोझिशन आणि बेनिफिट्स मधली कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह सेक्टरमधली. सोबत डिजिटलायझेशन सोबत सुद्धा आहे. बऱ्याच कंपनीचं डिजिटलायझेशन झालेलं नाहीये. परंतु या कंपनीने हे दाखवून दिलंय की डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे ऑनलाईन कार सेलिंग करू शकतो. आता येऊया या कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. फायनान्शियल कंपनीचे असे सांगता 2018, 2019, 2020 आणि 21. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण जेव्हा पण कंपनीचे आयपीओ बघितले मागील कंपनीचे, तर त्यावेळेस 19-20 मध्ये काय आपल्याला बघायला भेटले की या ठिकाणी रेव्हेन्यू किंवा नेट प्रॉफिट कमी होता. परंतु या कंपनीचा रेव्हेन्यू तिन्ही वर्षात खूप वाढतोय, कंटिन्युअसली वाढतोय. ओके, नेट प्रॉफिट जेव्हा कंपनी
फायनान्शियल इयर 18 मध्ये -6.8 करोड होता, त्यानंतर 25.9 करोड, त्यानंतर 31.2 करोड, त्यानंतर 101 करोड 21 मध्ये, फायनान्शियल इयर 21 मध्ये हा तिचा ग्राफ आहे. मित्रांनो, एवढी फायनान्शियल कंपनी चांगली आहे, परंतु मला वाटत नाही की यामध्ये गुंतवणूक करण्यासारखं काही आहे या शेअरमध्ये. ओके. तर जर तुम्हाला पहिल्या दिवशी विकायचं असेल, दुसऱ्या दिवशी विकायचं असेल किंवा लिस्टिंग गेन घ्यायचा असेल, तर त्यासाठी IPOला तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु लाँग टर्मसाठी चांगला असेल अशी अपेक्षा नाही. बरं, मग मला शेअर घ्यायचे तर कुठले घेऊ आणि कशा प्रकारचे घेऊ? त्यासाठी एक कोर्स आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही पहिले 50,000 कसे गुंतवायचे? ओके. रेडीमेड पोर्टफोलिओच्या कोर्स आहे शेअरच्या नावासहित. हा आपल्या Gmailवर ॲक्सेस होईल. पुस्तकाच्या किमतीतला कोर्स आहे फक्त ₹199 अवेलेबल आहे आणि तुम्हाला विनंती आहे की विकत घेताना Gmail वापरा, जेणेकरून तुमच्या Gmailवरच तो 12 तासाच्या आत ॲक्सेस होईल. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा शेअर ओपन होणार आहे 9 ऑगस्ट रोजी. त्यानंतर क्लोज होणार आहे 11 ऑगस्टला. याच्या एका शेअरची प्राइस जवळपास 1585 ते 1618 रुपये असणार आहे आणि तुम्हाला मिनिमम लॉट आहे 9 शेअरचा, ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे 14,562 इतकी. तुम्ही 9 शेअर या माध्यमातून घेऊ शकता. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. सोबतच ही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या अपस्टॉक अकाउंटला, झेरोदा किंवा एंजल ब्रोकिंगच्या अकाउंटला, तिन्हीपैकी कुठलंही अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर याची अलॉटमेंट डेट आहे 17 ऑगस्ट. रिफंड होणार आहे 17 ऑगस्टला. तुम्हाला समजणार आहे अलॉट झालं की नाही ईमेलद्वारे, SMS द्वारे. जर नसेल झालं तर तुम्हाला रिफंड होणार आहे 18 ऑगस्टला. तिथून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर शेअर क्रेडिट होणार आहे तुमच्या अकाउंटला 20 ऑगस्ट रोजी आणि लिस्टिंग डेट आहे याची 23 ऑगस्ट. मग या प्रकारे या शेअरला तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर करू शकता. मला याच्यात व्हॅल्यू ॲडिशन कुठेच दिसत नाहीये. नॉर्मल कंपनी दिसते, नॉर्मल गोष्टी दिसताय. बट लिस्टिंगचा गेनचा फायदा घ्यायचा असला, स्पेक्युलेशन करायचं असेल तर तुम्ही हा IPOला अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की एक चांगली कमेंट द्या. नसेल आवडला तरीही कुठल्या पार्ट नाही आवडला, काही नाही समजलं त्याचे पण कमेंट नक्की सांगा. धन्यवाद.